सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासिते विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शूद्रवस्त्राधृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मानुगशङ्करं प्रभृतिरे देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा मूकं करोति अरे दोचार हा पिशव्या नाही का रे भरपूर पिशव्या येतात पिशव्या भरपूर आहेत कापडी कपाट उघडांते बुवा नारायणं नमस्कृत्यं देवी सरस्वतीं व्यासं वसुदेवसुतं देवं देवकी परमानन्दं गुरुर्ब्रह्मा गुरुः साक्षात् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर. आपण समर्थ रामदास स्वामी कृत मनाच्या श्लोकावरती यथाशक्ती चिंतन करत आहोत. काल आपला 131वा श्लोक पुरा झाला. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. कालचा श्लोक पाहून आजच्या श्लोकाला आपण सुरुवात करू. भजाया जनी पाहता राम एको करी बाण एको मुखी शब्द एको क्रिया पाहता उद्धरे सर्व लोको धरा जानकी नायकाचा विवेको. या 33 कोटी देवामध्ये जर उपास्य दैवत कोणतं असेल तर तो राम आहे. भजा या जनी पाहता राम एको. कारण कृष्णचरित्र ऐकायचं आहे आणि रामचरित्र प्रत्यक्ष आचरणात आणायचं आहे. कारण कृष्णासारखं आपण वागू म्हटलं तर आपल्याला जमणार नाही. आपल्याला तेवढंच माहिती असतं कृष्णाने 16,108 बायका केल्या, पण त्यांनी 12 गावं अग्निप्राशन केला ते आपण पाहत नाही. कालिया नाग एवढा विषारी कालिया नाग जो संबंध डोह त्याने विषारी केलेला होता, तिथे जाऊन त्या कालिया नागाला तो त्याला डंखारणारा भगवंताला पण त्याच्या मस्तकावर नाग त्याचा गर्व हरण केला. ब्रह्मादिक देव त्यांना शरण आले. पण हे सगळं असलं तरी आपल्याला ते चरित्र ऐकायचं आहे. प्रत्यक्षात आपल्याला आचरणात आणणं कठीण आहे. आणायचं नाही असं नाही, कठीण आहे. त्याचं काय आचरणात आणायचं. त्याने राजकारण कसं केलं ते पाहायचंय. खटास आणावा, खट्टा उद्धटास आणावा, उद्धट लवंदा पुढे दुसरा लवंद आणून उभा करावा. राजनीती काय आहे, ती राजनीती आपल्याला त्यांच्याकडनं शिकण्यासारखी. धर्माच्या साठी समोरच्या माणसाला प्रेरित करून त्याला युद्धाला प्रेरित केले. नुसतं तत्वज्ञान सांगितलं नाही. ज्यांनी आपल्या हातातले सगळे शस्त्र सोडून दिली होती त्याला तत्वज्ञान असं सांगितलं
की युद्धाला उभारा, तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. म्हणजे निष्प्रभ झालेले, हतबल झालेल्या माणसाला सुद्धा ऊर्जा देऊन त्याला पुन्हा कार्याला उभं करणं हे कृष्णाचं घेण्यासारखं आहे. पण रामाचं सर्वच घेण्यासारखं आहे. एक वचने, एक पत्ने, एक बाणे. आपल्या वडिलांनी दिलेला शब्द खरा, इथं आपण दिलेला शब्द खरत नाही. आपण दिलेला शब्द आपण खरा करत नाही. तिथं वडिलांनी दिलेला शब्द खरा करण्यासाठी ज्यांनी आपल्याला मिळत असलेलं राज्य बाजूला चाललं आणि 14 वर्ष वनवास आनंदाने स्वीकारला, आदळापट करत नाही. हे घेण्यासारखं आहे ना रामाच्या. म्हणजे मित्रप्रेम कसं असावं सुग्रीवाच्या याच्यावरनं घेण्यासारखं आहे. बंधुप्रेम कसं असावं भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न याच्यावरनं त्यांचं घेण्यासारखं आहे. वडील माणसाला मान कसा द्यायचा हे त्यांच्या याच्यावरनं घेण्यासारखं आहे. दीन दुबळ्यांचा उद्धार कसा करायचा हे त्यांच्या सगळी वानर सेना एकत्र केली. म्हणजे वनात राहणाऱ्या माणसाला सगळ्याला एकत्र करून बलाढ्य असणाऱ्या शत्रूवरती चाल करून जाऊ शकतो हे रामाने त्यांच्या मनामध्ये बिंबवलंय. की आपण नुसते वनचर नाही तर आपल्याकडे एवढी शक्ती आहे की आपण त्या शत्रूचा पराभव करू शकतो. शबरीसाठी गेलेले ते. मग असं हे जे रामचरित्र ज्याच्या नामाने शिला चालल्या ते रामचरित्र. म्हणून भजाया जनी पाहता राम येतो, क्रिया पाहता उद्धरे सर्व. त्याची क्रियाच अशी आहे की जगाचा उद्धार. म्हणजे जो जो शरण आला पदा त्याचा उद्धार भगवंताने केलेला. आणि रामचंद्राकडे जो विवेक आहे, सारासार विचार बुद्धी आहे, ती आपल्याला त्यांच्याकडनं घेण्यासाठी. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या कथेकडे आपण वळूया. विचारून बोले. आता बघा हा कालचा श्लोक आपला झाला होता का नाही, पण आज तो श्लोक पुन्हा सांगताना नवीन समर्थाने सांगितलं. श्लोक तोच, पण तोच सांगताना पुन्हा त्याच्यामध्ये नाविन्य काहीतरी भगवंतानी समर्थाने त्याच्यात आणलेले. विचारून बोले विवंचून चाले, तयाचे निसंतप्त तेही निवाले. बरे शोधिल्या वीण बोलो नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. हे म्हणा, तुला मी वारंवार सांगतो की गती कारणे संगती सज्जनाची. तुला जर आपल्याला उद्धार व्हावा असं वाटत असेल तर सज्जनांची संगत धर, असं मी तुला वारंवार का सांगतोय. कारण ही जी विचारी माणसं असतात ना, त्यांच्याकडनं आपण शिकायचं असतं. ती माणसं कशी करतात, बोलताना मनात आलं गेलं की बोलतात का नाही. विचारून बोले म्हणजे कोणत्या ठिकाणी काय बोलणं आवश्यक आहे, काय बोलावं आणि काय बोलू नये हे त्यांना कळतं. म्हणून प्रत्येक शब्द उच्चारताना परत त्यांना मागं घ्यायची वेळ येत नाही. मी असं बोललोच नव्हतं, खरं म्हणजे मला असं म्हणायचं नव्हतं, त्याचा अर्थ असा नव्हता. बोलताना असे शब्द बोलायचे की पुन्हा शब्द मागे घ्यायची वेळ येत होती. म्हणून विचारून बोले. सज्जन माणसं जे असतात ना म्हणा, त्यांच्या संगतीचा तुला पण कळेल की आपण बोलताना 10 वेळा विचार करावा. कुणाकडून पैसे मागताना 100 वेळा विचार करावा, याच्याकडनं मागू का नको. पण हा एकदा दिलं आणि आयुष्यभर बोलत राहील की मी याला दिले, मी याला दिले.
म्हणून 100 वेळा आपण त्याचे पैसे देऊन मोकळे होते. म्हणून हा गावभर सांगत येतो त्यावेळेस अडचण होती ना, त्यावेळेस मी मागोवर राहिलो, मी दिले. म्हणून मागताना 100 वेळा विचार करावा आणि देताना 1000 वेळा विचार करावा की याला दिलेत खरं पण परत येतील याची गॅरंटी नाही. 1000 वेळा विचार करावा देताना. म्हणून प्रत्येक गोष्ट विचार करून झाली पाहिजे. म्हणा विचारून बोले विवंचून चाले तयाचे निसंतप्त तेही निवाले. विचार करून बघा कसा आहे विचार करून येतात. विवंचून चाले येतात सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वर माऊलीने त्याच्यासाठी ज्ञानेश्वरीत फार सुंदर उदाहरण दिले. ते म्हणतात की परनाळी पाहोनी चाले. परनाळी याचा अर्थ झाडाच्या पानावर असणारी अळी. आळी भाजीत निघते, सगळीकडे निघते आळी. त्या फुलं आणली तर फुलात आळी निघते, पण ती असते कुठे? पानावरती असते. परनाळी म्हटले. परनाळी पाहोनी चाले म्हणजे ती ज्या वेळेला आळी पानावरनं चालत असते ना, आळीला बारीक बारीक पाय असतात. ते पुढचे पाय पक्के झाल्याशिवाय मागचे पाय काढत नाही. आमच्याकडे काय लगेच ही नोकरी सोडली आणि दुसरं शोधत बसला. अरे बाबा दुसरी आधी हातात येईल मग ही सोड. त्या परनाळीला म्हणजे आळीला जे कळतंय ते हे आम्हाला कळू नये का? तुझ्याकडे मी दत्ता पुष्कळ आहे, तुला पाहिजे तिथं नोकरी मिळेल, पण हा मधला पिरियड जो आहे 2 महिने 6 महिने वर्ष तुला दुसरी नोकरी मिळेपर्यंतचा, त्या काळामध्ये तू जे कर्ज घेतलंय, तुझ्यावर विसंबून घरातली माणसं आहेत, त्यांचं काय होईल याचा विचार कर. एवढं शिकून उपयोग काय? जे परनाळीला कळतं ते आपल्याला कळत नाही का? विचारून बोले विवंचून चाले. अशा माणसाच्या संगतीमध्ये संसाराने तापून गेलेली माणसं, संसार संगे बहुपीड दोरे, अशी संसारामध्ये त्रस्त झालेली माणसं अशा सज्जनांच्या संगतीमध्ये जेव्हा येतात तेव्हा तयाचे निसंतप्ततेही निवाले. प्रपंचामध्ये त्रासून गेलेली माणसं सुद्धा अशा सज्जन माणसाच्या संगतीत जेव्हा येतात ते शांत होऊन जातात. त्यांना प्रपंचात कसं राहावं हे कळतं. आपल्याला ते प्रपंचात कसं राहावं कळत नाही म्हणून तर डोक्याला ताप होतो ना. किती आपल्या मनाविरुद्ध घडत असलं तर प्रपंचाचं सोडून जाता येत नाही. आपणच मांडलेलं आहे. मग आपल्या डोक्याला ताप न होता त्या प्रपंचात कसं राहायचं हे कोण शिकवतं? विवंचून विचारून बोले विवंचून चाले तयाचे निसंतप्त तेही निवाले. अशा सज्जनांच्या संगतीत जाणारी संसाराने त्रस्त झालेली माणसं शांत होतात. त्यांना विचार कसा करावा हे कळतं. बरे शोधिल्या वीण बोलो नको हो. आधी शोध आणि मग बोल. अहो काल तर इथे हे होतं, कुठे गेलं? आता समजा एखादा मनुष्य पाया पडायला आलाय आणि तुम्ही लगेच बोलला काल इथे ही वस्तू ती दिसत नाही. त्याला काय वाटणार? गेली, हरवली, कुठे नेली, चोरून नेली, यांचं लक्ष नसतं असं वाटणार त्याला. तो मनुष्य निघून गेला, ती वस्तू सापडली ही त्याला माहित नाही ना. जो निघून गेला त्याला काय माहिती सापडली वस्तू म्हणून? त्याच्या मनात तेच राहणार ना. बरे शोधिल्या वीण बोलो नको हो. आधी शोध घे. वस्तू इथे नाही तिथे ठेवली जाईल. आधी शोध घे आणि मग बोल. स्वारी स्वारी असं म्हणून काय उपयोग आहे त्याला? बरे शोधल्या वीण बोलो नको हो. आता ही शोध कशात घ्यायचा आहे? वेद आहेत, शास्त्र आहेत, पुराण आहेत, ती वाचायची. त्याच्यामध्ये शोध घ्यायचा म्हणजे शास्त्र गुंडाळावी, वाचावी.
आणि ते वाचून मग बोलावं. अभ्यासे प्रगट व्हावे, नाही तरी झाकोनी असावे, प्रगट होनी नसावे हे विहित नव्हे. आधी अभ्यास करावा आणि मग बोलावं. समर्थ सांगतात अभ्यासे प्रगट व्हावे. जर अभ्यास केला नसाल तर नाही तरी झाकोनी असावे. आमच्याकडे प्रवचनाला येतं का? नाही हो, आलो असतो पण मला तर वेळ नाही. तिथं जर उघडं पडण्यापेक्षा नाही म्हणलेलं बरं. काय म्हणलंय? अभ्यासे प्रकट व्हावे, नाही तरी झाकोनी असावे. झाकली मुसवा लाखाची. नाही तरी झाकोनी असावे, प्रगट होऊनी नासावे हे विहित नव्हे. प्रगट झाल्यानंतर मग अहो ज्याचा अभ्यास नाही तो कोणापुढे गेला तर उघडा पडणारच नाही ना. तो उत्तरा होता ना उत्तर. बायकाचा भाऊ बडबडला. विराट राजा गेला होता युद्धाला. इकडे कौरव आले सगळे. म्हणला खरं म्हणजे मी गिरवून आता सगळ्या कौरवांचा पराभव केला असता, पण म्हणले मला सारथ्य करणारा चांगला सारथी पाहिजे, तो असता तर. मग अर्जुन म्हणाला मी ती कला शिकलेले, मी केलं गृहणारेच वेश घेतला होता. मी ती कला शिकलेलो आहे, मी सारथ्य केलं तर चालेल का? चालेल म्हणाला. पण तिथे जेव्हा कौरवाला पाहिलं गडबडला तो ना. बायकाचा भाऊ बडबडला. म्हणून असं म्हणलंय अभ्यासे प्रगट व्हावे, नाही तरी झाकोनी असावे, प्रकट होनी नासावे हे विहित नव्हे. बरे शोधल्या वीण बोलो नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्तराहो. जगामध्ये चालताना शुद्ध असावं. याचा अर्थ काय? लेफ्ट राईट लेफ्ट राईट. ते पोलीस चालतं का नाही परेडमध्ये, तसं चालायचंय का? चालणं शुद्ध असावं याचा अर्थ तुझे पाय वाकड्या रस्त्याला जाऊ नयेत, योग्य रस्त्यावर चालता आला पाहिजे. नाही तर हा चाललाय चालतो गुट्टाकडे, हा चाललाय जुगाऱ्याच्या गुट्टाकडे, हा चाललाय इकडे तिकडे. मग तिथे जर तुझे पाय वाढायला लागले तर जगे चालणे शुद्ध नेमस्त राहो. तू मार्ग भ्रष्ट होता उपयोगी नाही. मग तुला त्या मार्गाने जायचंय. कुठल्या मार्गाने? महाजनो येन गतस्समंत. संत सज्जन ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जायचंय. मार्ग दागून गेले आधी कृपाने ही संतते. त्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवलाय. या मार्गावर गेला तर देव भेटेल. आणि जर तू इकडे वळलास तर मोही फसता मुकशील वीरा, मुक्तीच्या मार्गा इह परलोकी अशांतीने तो विक्रम चुकविल वाट. तो आयुष्यात किती चांगलं केलं असेल, मार्ग भ्रष्ट झाला तर विक्रम चुकविल मार्ग. जनी बोल जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. जय जय रघुवीर. विचारून बोले विवंचून चाले, तयाचे निसंतप्त तेही निवाले. बरे शोधिल्या वीण बोलो नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. जय जय रघुवीर समर्थ. हरि भक्त विरक्त विज्ञान राशे, जिणे मानसी स्थापिले निश्चयासी. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. मनात तुला मी वारंवार सांगतो ना, सज्जनांच्या संगतीचा सज्जनांचा. आता का राहायचंय सज्जनांच्या संगतीत ते तुला पुन्हा एकदा सांगतो. असं समर्थ मनाला सांगताय. अरे हे जे हरिभक्त आहेत ना, म्हणजे भगवंताची सेवा करणारे, ज्यांनी आपलं आयुष्य भगवंताला वाहिले असे संत. हरिभक्त विरक्त विज्ञान राशी. हे हरिभक्त आहेत ना, ते विरक्त असतात. नलगे मुक्ती धन संपदा संत संगती. अशा
विरक्त असणाऱ्या हरिभक्ताचं मी नाव घेऊन सांगतोय असं समर्थ म्हणतात. नुसता हरिभक्त परायण असं नाही, असं नाही. तो हरिभक्त कसा पाहिजे? विरक्त पाहिजे. हरिभक्त विरक्त विज्ञान राशी. त्याला विज्ञान कळलं पाहिजे, म्हणजे विशेष असं ज्ञान त्याच्याकडे असलं पाहिजे. त्या शब्दाचे त्याला अर्थ कळले पाहिजे. शब्दार्थ काय, भावार्थ काय, गूढार्थ काय, तत्वार्थ काय, लक्षार्थ काय, हे याचं ज्ञान त्याच्याकडे पाहिजे. म्हणजे एक तर तो हरिभक्त पाहिजे, दुसरा विरक्त पाहिजे, तिसरा ज्ञानी, विशेष ज्ञानी असला पाहिजे. ज्याला विशेष कळलंय काय, जाणणे आपणासी आपण या नाव ज्ञान श्रीराम. ज्याला आपलं आत्मस्वरूप कळलेलं आहे, असे जे ज्ञानी माणसं आहेत, अशी जी विरक्त माणसं आहेत, असे जे हरिभक्त आहेत. हरिभक्त विरक्त विज्ञान राशी जेणे मानसी स्थापिले निश्चयासी. ज्याने आपल्या मनामध्ये पक्का निश्चय केलाय. काय निश्चय केलाय? भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असा निश्चय केलाय. किंबहुना त्यांना भगवंत प्राप्त झालाय म्हणजे असं का म्हणतात निश्चय केलाय? अहो, ज्याला देव भेटला तो सांगत नाही मला देव भेटलाय. मग काय म्हणलंय? निश्चय असे त्यांनी निश्चय केला मला देव भेटावा, या दृष्टीने जे जे काही करणं आवश्यक आहे त्याच्यासाठी विरक्ती आवश्यक आहे, ते विरक्त आहेत. त्याच्यासाठी विशेष ज्ञान त्यांनी संपादन केलेलं आहे, आत्मज्ञान त्यांनी संपादन केलेले आहे, हरिभक्त आहेत. अशांच्या संगतीमध्ये तू जा. हरिभक्त विरक्त विज्ञान राशी जिने मानसी स्थापिले निश्चयासी. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. त्याच्या दर्शनाने, त्याच्या स्पर्शाने पुण्य जोडतं, पुण्यप्राप्ती होते. भाग्याचा उदय ते हे संतांचे पाय. आपल्या भाग्याचा ज्या वेळेला उदय होतो त्यावेळेला संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आपल्या भाग्याचा उदय झाला की मग संत भेटतात. तया दर्शने, त्यांच्याकडे दर्शनात. बाकी माणसं आहेत ती पण माणसंच आहेत. संत म्हणजे काय? माणसंच आहेत. आपल्यासारखे दोन पाय, त्यांनाही दोन हात, आपल्यासारखे दोन डोळे, आपल्यासारखे दोन कान. जसा आपला देह तसा त्यांचा देह. त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? संत ओळखायचे कसे? संत ओळखायचे कसे? ते आपल्यासारखे दिसतात. तुम्ही म्हणता ते विरक्त आहे, ज्ञानी आहे, त्यांना ओळखायचं कसं? तया दर्शने. त्यांच्या केवळ दर्शनाने मनामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण होतात. दर्शने काय त्यांचं वर्णन केलंय संतांचं? दर्शनात प्रसन्नता. म्हणजे ज्यांच्या केवळ दर्शनाने मनामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण होतात. दर्शने स्पर्शने. स्पर्श केला तर काय? पाया पडला तर संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज सोडतात. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. पुण्याचा साठा काय असतं त्याला? त्याने जो पुण्य संचय केलेला आहे त्यातला आपल्याला पण भाग मिळतो. त्यांच्या दर्शनाने आपल्यालाही त्यांच्या संचित केलेल्या पुण्याचा भाग मिळतो. जसं आपण आपल्या घरात वडील माणसं आहेत, गुरुजी आपल्याकडे पूजेला आल्यानंतर ते सांगतात आधी देवाला विडा ठेवा. आणि तुमच्या घरात जी वडील माणसं आहेत त्यांच्या पाया पडा आणि मग माझ्या पाया पडा. म्हणजे गुरुजींच्या काय म्हणतात? आधी देवाच्या पाया पडा. लगेच म्हणतात का देव झाले की माझ्या पाया पडा मग बाकीच्या नाही. हे सांगतात आधी देवाच्या पाया पडा. मातृदेवो भव पितृदेवो भव. त्यानंतर आधी आईच्या वडिलाच्या आणि मग आचार्य देवो भव. आधी आईच्या पाया पडा, मग वडिलांच्या पाया पडा, मग गुरुजींच्या पाया पडा आणि मग आपल्या वडील माणसं जी आहेत घरात त्यांच्या पाया पडा. त्यांच्याकडे असलेलं, आपल्या आई वडिलांकडे असलेलं पुण्य आपण त्यांच्या पाया पडलो की ते आशीर्वाद देतात. त्या आशीर्वादामध्ये सगळं पुण्याचा लाभ आपल्याला होऊन जातो.
हरिभक्त विरक्त विज्ञान राशी जिने मानसी स्थापिले निश्चयासी तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह जोडे. त्यांच्या भाषणाने म्हणजे त्याने केलेल्या प्रवचनाने, त्याने केलेल्या कीर्तनाने, त्याने केलेल्या भाषणाने तया भाषणे नष्ट संदेहामुळे आपल्या मनामध्ये परमार्थाविषयी असलेली नाना प्रकारच्या शंका आहेत त्याचं निरसन होऊन जातं. आपलं मन निस्संदेह होतं. आपल्या मनात मला असं माहीत नव्हतं काहीतरी काय, मग आपल्याला अर्थ कळला, आपलं मन निस्संदेह जातं. म्हणजे केवळ त्यांच्या दर्शनाने प्रसन्नता आहे, पुण्य जोडतं आहे. त्यांच्या भाषणाने मनामध्ये परमार्थाविषयी असलेले सगळे संदेह नाहीसे होत आहेत. हरिभक्त विरक्त विज्ञान राशी जिने मानसी स्थापिले निश्चयासी तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे. जय जय रघुवीर समर्थ. नसे गर्व अंगी सदा वीतरागी क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी. नसे लोभ ना शोभना दैन्यवाणा ही लक्षणे जाणीगे योगी राणा. जसं संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. एकदा संत तुकाराम महाराजांकडे गेले बघ. म्हणजे हवं आम्ही संत कसे ओळखायचे हो. सर तुकाराम महाराज म्हणाले, जगद्गुरु संत तुकाराम महाराज काय म्हणाले, सोपं आहे हो म्हणाले संतांना ओळखणं. म्हणजे आम्ही इतके माणसं बघतो आम्हाला संत सापडत नाही आणि तुम्ही तर म्हणता सोपं आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोच साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय दया करणे जे पुत्रासी तेची दास आणि दासी तुका म्हणे सांगू किती तेची भगवंताची म्हणून. समर्थाने आता काय व्याख्या केली आपण बघूया. समर्थ म्हणतात योगी राणा कुणाला म्हणावं. नसे गर्व अंगी सदा वीतरागी. त्या माणसाच्या अंगामध्ये कुठल्याही प्रकारचा गर्व नसतो. तो ज्ञानी असतो पण ज्ञानाचं प्रदर्शन करत नाही. तो वेडी वे माझी जडे महिमे वेणे आपला महिमा वाढू नये म्हणून तो वेडेपणाचं सोंग घेतो. नसे गर्व अंगी सदा वीतरागी. अनासक्त असतो. त्याला कुठल्याही गोष्टीची आसक्ती नसते. आपल्या प्रापंचिक माणसं आपण आपल्याला प्रत्येक गोष्टीची आसक्ती आहे. हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. पण ते म्हणजे कोण योगी राणा त्याचं वर्णन चाललंय. ते कसे अनासक्त आहे. त्यांना कुणाकडूनही काही नको. ते द्यायला आले आपण घ्यायला आलो. लक्षात घ्या. आपण भगवंताकडे मागतो आपण घ्यायला आलो आणि ते संत द्यायला आले. बरं काय योगी राहणार आपल्यामध्ये. आपण प्रापंचिक माणसं आहे. आपण मागणार देवाकडे मागणार नाही तर कोणाकडे मागणार. आपण मागणार पण ते द्यायला आहे. आपण मागतोय आणि ते देत आहेत. हा आपल्यात त्यांच्यात फरक आहे. नसे गर्व अंगी सदा वीतरागी क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी. क्षमा त्यांच्याकडे क्षमा हा गुण आहे. क्षमा हा गुण कुठला आहे कुणाचा आहे. पृथ्वीचा क्षमा हा गुण आहे. पादस्पर्श क्षमस्वय म्हटलंय. आपण त्या जमिनीवरती सगळं काही करतो. राग आला तर दन 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 पाय आपल्यात जातो. नारळ त्याच्यावर फोडतो, भांडी त्याच्यावर आपटतो सगळं. पण एवढं करून बरं तिला खडतो, बुलडोझरने का हे करतो. एवढं करून ती क्षमाशील आहे. आपल्याला सुजलाम सुफलाम असं धान्य देते, फळं देते, फुलं देते, झाडे देते, हिरवळ देते, सगळं देते.
म्हणजे तिच्याकडे गुण काय? क्षमा. ज्ञात काय नवते मजला हिचे शुद्धशील. ती म्हणाली ही कोण आहे? क्षमा आहे. म्हणजे क्षमेची मुलगी ही पृथ्वीची मुलगी. ती त्याच्यातनं निघाली ना, नांगराचा फाळ जेव्हा जमिनीला लावला असतात ना, क्षमा ही. ती म्हणाले ती पृथ्वीची मुलगी आहे, क्षमाशील आहे. तिने नाही तर रागून शाप दिला असता. क्षमा, संतांच्याकडे हा गुण आहे क्षमा. आपण कितीही अपराध केले तरी संत क्षमा करतात. क्षमा, त्यांच्याकडे शांती आहे. आपल्याकडे क्षमा पण नाही. आपण म्हणतो पाहून घेईन तुला, वेळ येऊ दे मग बघतो. म्हणजे आपल्याकडे क्षमा नाही, आपल्याकडे मनात शांती नाही, सारखा अशांती. ती शांती त्या संतांच्याकडे मुक्कामालाच गेली, त्यामुळे आपल्याकडे नाही. शांती त्यांच्याजवळ आहे ना. नसे क्षमा शांती. क्षमा शांती भोगी. ते क्षमा आणि शांती भोगतात म्हणजे त्यांच्याकडे क्षमा आहे, शांती आहे. दया दक्ष योगी. त्यांच्याकडे क्षमा आहे, शांती आहे, दया आहे. ते दक्ष आहेत म्हणजे सावध आहेत आणि म्हणून ती योगी आहे. काय काय गुण आहेत बघा. नसे गर्वांगी, सदा वितरागी म्हणजे अनासक्त. क्षमा आहे, शांती आहे, दया आहे, दक्ष आहेत म्हणजे सावध आहेत. पथभ्रष्ट व्हायचं नाही ठरवलंय. आपण ज्या भगवंताच्या प्राप्तीसाठी सगळं करतो त्याच्या आड काही आलं तर तिकडे लक्ष द्यायचं नाही. नसे लोभना शोभना दैन्यवाणा. नसे लोभ, त्यांना कुठल्या गोष्टीचा लोभ नाही. आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आलं तर आपल्याला त्याचा राग येतो. राग येतो का नाही? कोणी आपल्या स्वार्थाच्या आड येऊ द्या लगे आपल्याला राग येतो. त्यांना लोभच नसल्यामुळे क्षोभच नाही. नसे लोभ ना शोभ ना दैन्यवाणा. दैन्यपणा नाही, कारण ते म्हणतात आम्हाला कोणापुढे हात पसरायची जरूरच नाही. हे जे भगवंताचे भक्त आहेत ते म्हणतात आम्हाला कुणाही पुढे हात पसरायची जरूर नाही. आम्हाला न मागता देणार आहे ना. आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो. आम्ही काय कुणाचं घेतोय? आम्हाला काय कोणाकडनं नकोय. ज्याला असं वाटलं मला द्यायचं तर तो देणारा समर्थ आहे. नसे लोभना शोभना दैन्यवाणा ही लक्षणे जाणजे योगी राणा. ही लक्षणं ज्यांच्या जवळ आहेत तो योगी राणा आहे. एवढी लक्षणं. नसे गर्व अंगी सदा वितरागी. क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी. नसे लोभना शोभना दैन्यवाणा ही लक्षणे जाणिजे योगी राणा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज गौरी घरी येणार आहेत, त्यामुळे आपले सगळे श्रोते गौरीच्या आगमनासाठी घरी आहेत. उद्या लक्ष्मीला जेवण घालतील, परवा विसर्जन होईल, मग येतील. धरी रे मना संगती सज्जनाची. जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची. फळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे. महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. हे म्हणा पुन्हा तुला तेच सांगतोय. संगती सज्जनाची धर. पुन्हा त्याचा प्रश्न मनाचा तोच उत्तर, पुन्हा प्रश्न तोच.
संजराची संग धरून काय होणार? जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाचे. सज्जनांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर दुर्जनाची वृत्ती पालटे. वाल्या कोळ्याला असं वाटलं होतं की ह्या नारदाच्या हातात काही नाही, हे जरी खरं असलं तरी त्यांच्याजवळ जी ब्रह्मवीणा आहे त्याच्यामध्ये म्हणले एखादा चोर कप्पा असेल, सोन्याची बिस्किटं त्याच्यात ठेवलेली असतील, तुमच्याकडे काय असेल ते मला द्या. ते म्हणजे माझ्याकडे जे आहे ते तू घेणार नाहीस. नाही द्या म्हणाले. म्हणजे मी देतो, माझ्याकडे जे आहे ते, फक्त तू घरी जाऊन विचारून ये की तू एवढी 7 रांजणं भरलीस. एका माणसाला मारला तर 1 खडा टाकायचा, अशी 7 रांजणं भरली. एवढं प्रचंड पाप तू साठवलंस, तर ज्यांच्यासाठी एवढं पाप केलंय त्यातले कोण याचे वाटेकरी आहेत ते तर विचारून ये. त्यावेळेला नारदाने त्या वाल्या कोळ्याला विचारलेला प्रश्न आजही तोच प्रश्न आहे की एवढी पाप करून पैसा साठवलेला आहे, एकदा त्यांनी घरी जाऊन विचारावं की या पापाचे वाटेकरी तुम्ही व्हाल का? जसं नारदाने सांगितलं, वाल्या कोळी घरी गेला त्यांनी विचारलं, तसं एकदा घरी जाऊन विचारलं पाहिजे. अहो, मी एवढं कोट्यावधी रुपये मिळवले तुमच्यासाठी, तुम्ही ह्या माझ्या पापात वाटेकरी आहे ना? का मला एकट्यालाच तुरुंगात जावं लागेल? त्याला एकट्यालाच जावं लागतंय, लक्षात घ्या. बाकी कोण जात नाही त्याच्यावर तुरुंगात. त्याच्या पैशावर उड्या मारणारे कुणीच तुरुंगात जात नाही. तेवढा एकटाच जातो तुरुंगात ज्याने पाप केलं तेवढा. ते म्हणले घरी जाऊन एकदा विचारत तुझे. बायकोला विचारलं नाही का म्हणले माझ्या पापाच्या वाटेकरीच व्हायच का नाही? ते म्हणले मी नाही बाबा, माझं काय काम आहे? नवऱ्याने कमवून आणलेल्या पैशामध्ये घर चालवायचं. ज्यांनी चांगल्या मार्गाने मिळवलाय का वाईट मार्गाने मिळवलं त्याच्याशी मला काही कर्तव्य नाही. त्यामुळे मी तुमच्या पापाची वाटेकरी नाही. गेला मुलाला विचारतो, म्हणले जोपर्यंत मी स्वतः कमवत नाही तोपर्यंत माझा सांभाळ करणं काम तुमचं आहे. त्यामुळे ते पाप बीप ते तुमचं तुम्ही सांभाळा. काय मुलीला विचारलं, तू आहेस का माझ्या पापाची वाटेकरी? ते म्हणले नाही बाबा, माझं लग्न होऊन मी नवऱ्याकडे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हीच सांभाळायचं मला. मी कशाला विचारतो कुठला पैसा आणला म्हणून? मला मेकअपला ह्याला त्याला मिळतंय, मॉलमध्ये गेले की पाहिजे तो ड्रेस घेता येतो, पाहिजे ती साडी घेता येते. मी कशाला विचारतो तुम्हाला? मी लगेच कुरिअर मागवते, ह्याच्यावरून मागवते, त्याच्यावरून मागवते. मी कशाला, मी विचारच करत नाही. एवढा पैसा घरात पडलाय काय विचार करायचा? मुलगा विचारतो, कुणालाच नाही. शेवटी आला पण म्हणले खरं आहे तुम्ही म्हणता ते की ह्या माझ्या पापात वाटेकरी कोणी एक विकाराबाधित सर्व. बरं म्हणले, आता माझ्याकडे जे आहे ते तुला पाहिजे होतं ते देऊ का? कारण मी तुला शब्दच दिलाय, तू घरी विचारून ये आणि आल्यानंतर माझ्याकडे काय असेल ते तू घेऊन टाक. मग आता त्याची वृत्तीच पालटली. विचार करतो मी एवढी असंख्य पाप ज्यांच्यासाठी केली त्यातला एकही भागीदार व्हायला तयार नाही, कशा मी कुणासाठी केले सगळे लोक? असा विचार त्याच्या मनामध्ये आला. आणि आता या ब्रह्मवीणेमध्ये सोन्याची जी लपवली का काय हे वाटत नारदाने मनातला विचार ओळखलाच होता ना. नारद म्हणाले, ही ब्रह्मवीणा घे आणि याला चोर कप्पेत का बघून घे. नाही म्हणले महाराज, तेव्हा करा. विचार आला होता एवढं खरं. मग आता म्हणले माझ्याकडे येते देऊ का? द्या म्हणा. मी तुमच्याकडे येते घ्यायला तयार आहे. मला तुमच्याकडनं सोन्याची अपेक्षा होती पण आता ते नाही. आणि म्हणजे सोन्यापेक्षा मूल्यवान आहे. चालेल का? चालेल म्हणा. तुम्ही द्याल ते मूल्यवान असो का नसो पण तुम्ही द्याल ते माहिती घ्यायची तयारी. पण नारदाने विचार केला, हा आयुष्यभर धरा मारा धरा मारा 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 ह्याच्या तोंडात सारखं मारा मारा शब्द. मग म्हणले मी रोज रामनाम घेतो पण ते तुला जमणार नाही, कारण तुझ्या तोंडात सारखा मारा मारा हा शब्द आहे. तर हरकत नाही, मरा मारा म्हण. आणि मग तो इथेच त्याची समाधी लागली नारदाची. 2 मिनिटांनी त्याला सावध केलं आणि सांगितलं आता झाडाखाली जाऊन बस आणि म्हणत जा मरा मरा राम 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 राम.
ते राम 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 येत गेलं ऑटोमॅटिक, मरा मरा म्हणता म्हणता, आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाचे, बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे. बळे भाव बुद्धी, आपण जर बळे म्हणजे मनाचा निश्चय करून जर सत्संगाला गेलो तर, बळे भाव बुद्धी, मग ह्या आपण जर मनाचा निश्चय करून जर सत्संगाला, कीर्तनाला, प्रवचनाला गेलो तर आपल्या मनामध्ये शुद्ध भाव निर्माण होतो. बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, आपल्याला सद्बुद्धी होईल, सन्मार्गाने आपण वाटचाल करायला लागू, म्हणून सत्संगतीला जायचंय. सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे श्रमल्या मिळेना, सत्संगतीने कृतची कुबुद्धी, सत्संग होता बहुसाद. बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे. महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. महाक्रूर असा असणारा काळ सुद्धा, तो सुद्धा काही त्रास देऊ शकत नाही. म्हणजे असं कसं होईल? म्हणजे मार्कंडेय महामुनी होते, त्यांना आयुष्य किती होतं? 16 वर्षाचं होतं. तसं त्यांनी देव प्रसन्न झाला होता आई वडिलाला, त्याने म्हणले मागून घ्या. मूर्ख मुलगा पाहिजे असेल तर 100 वर्षाचा आयुष्य असणारा मुलगा मिळेल, आणि विद्वान पाहिजे असेल तर 16 वर्षाचा मुलगा मिळेल. ते म्हणले मूर्खाला कोणी सांभाळत धरावं 100 वर्ष, हे पेक्षा कमी वय असं चालेल, पण म्हणजे आम्हाला ज्ञानी मनुष्य, ज्ञानी मुलगा द्या. 16 वर्षाचा मुलगा. आणि जसं आता त्याचं वय 16 येत गेलं तसं त्यांच्या मनामध्ये चिंतेचे ढग उभे राहिले, मनामध्ये कालवा कालव चालले. आता आपला एवढा गुणी मुलगा जाणार. त्याने आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचे भाव जाणले. का गा एवढी का काळजी करत? का हो बाबा एवढे का येतात? अरे बाबा तुझं आता आयुष्य संपत आलंय, आम्हाला काळजी पडली, काय करावं? म्हणले मग आता मला दीर्घायुष्य मिळावं यासाठी मी काय करावं? जा म्हणले सत्पुरुषाला शरण जा. गेला. म्हणले मी काय करू ते सांगा. म्हणले काही नाही, फक्त एक जप कर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अमुक अमुक तारखेला तुझा मृत्यू आहे. शंकराच्या पिंडीला हात घालून बसलाय तो, नमः शिवाय चालू आहे. काळ आला, काळ त्या मार्कंड्याला हात लावू शकला नाही, परत गेला. दीर्घायुष्य प्राप्त झालं. आणि म्हणून किती ज्यावेळेला आपली साठी शांती किंवा 75 किंवा 80 करतात त्यावेळेला मार्कंडेयाची पूजा करतात. मार्कंडेय महाभाग शतकल्पांत जीवनम. हे मार्कंडेय ऋषी, तुम्हाला देवाच्या आशीर्वादाने शंकर प्रसन्न झाले, आशीर्वाद दिला. शतकल्पांत जीवनम, दीर्घायुष्य तुम्हाला जसं प्राप्त झालं तसं आम्हालाही निरामय असं आयुष्य प्राप्त व्हावं. म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य हॉस्पिटलमध्ये जाय, कोमात गेल्या म्हणजे 100 वर्ष करायचं काय झालं? दीर्घायुष्य पाहिजे, पण हालता चालता बोलता फिरतात असं आयुष्य पाहिजे. काय महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. धरी रे मना संगती सज्जनाची, जिने वृत्ती हे पालटे दुर्जनाची. बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे. महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. जय जय रघुवीर. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. भयातीत ते संत अनंत पाहे. जया पाहता द्वैत काही दिसेना. भयो मानसी सर्वथाही असेना. म्हणा एक लक्षात, या जगामध्ये सगळे भयभीत आहेत.
आपलं जे कार्ड असतं ना ATMचं कार्ड, त्याचा नंबर आपल्या घरातल्याही माणसाला सांगत नाही. चुकून कोणी घेतला ना आपल्या खात्यातले पैसे काढून घेतले तर काय करायचं? लगेच त्याच्यावर हात घेऊन तुम्ही जरा बाहेर थांबावर का? भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. कुणाचा कुणावर विश्वास नाही राहिलेला. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. सगळ्याला भीती आहे. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. सगळं जग भयाने व्यापलेलं आहे. मग भयभीत नाही असा मनुष्य कुणी आहे का हो? मनाने विचारलं समर्थाना. तुम्ही तर म्हणता सगळं विश्व भयाने व्यापलेलं आहे. मग ज्याला भय नाही असं कोणी आहे का? त्याला संत म्हणतात म्हणाले. भयातीत ते संतानंत पाहे. अरे ज्यांना कुणा जगात कुणाची भीती नाही असं कोण आहे? संत आहे. ते संत आहे. म्हणजे हे संत आणि त्यांना कशाची भीती नाही. मग जगामध्ये कशाचीही भीती वाटू नये असं त्यांच्याजवळ काय आहे? आम्हाला भय वाटतं त्याला वाटत नाही. काय आहे त्यांच्याजवळ? जया पाहता द्वैत काही दिसेना. त्यांच्याजवळ द्वैत नाही, अद्वैत आहे. आमच्याजवळ द्वैत आहे. हा माझा तो परका, हा द्वैत आहे म्हणून भांडण आहे, म्हणून भय आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ निघाले होते. मैनावतीने त्यांना ती सोन्याची वीट दिलेली होती मच्छिंद्रनाथांना. ती ज्यावेळेला ते निघाले त्यावेळेला त्याने विचारलं गोरक्षनाथाला की गोरक्षनाथा, अरे या जंगलात भीती तर नाही ना? गोरक्षनाथ म्हणाले आपल्याजवळ आहे काय? काही धन असेल तर चोरीची भीती. चोराची भीती कधी आहे? अहो आपल्याला भीती लोकांची कधी आहे? आपण जर कुणाला त्रास दिला असेल, कोणाला काही वाटेल तसं बोललो असलं तर कोणी येऊन आपल्याला मारेल. याला भीती कशाची? गोरक्षनाथ विचार करतात भीती आहे का? का आपल्या गुरुच्या मनात विचार आला? तेवढ्यात यांना मच्छिंद्रनाथांना जरा दिशेकडे जायचं होतं. दिशेकडे याचा अर्थ एक नंबरला जवळ येतो असं. ते दिशेकडे जायचं. त्याने आपली ही जोडी दिली नाथांच्या जवळ. गेले तिकडे आणि पुन्हा येऊन हातपाय धुवून पुन्हा मग जोडी घ्यायची. आले परत आल्यानंतर त्यांनी गोरक्षनाथाला विचारलं की गोरक्षा आता पुढे भय तर नाही ना? थोडं चालत गेले पुढे. गोरक्षनाथ म्हणले आता अजिबात भीती नाही. मच्छिंद्रनाथ म्हणले आत्तापर्यंत भीती वाटत होती ना, आता हा म्हणतो अजिबात भीती नाही. म्हणजे गोरक्षनाथला वाटत होती, यांच्याजवळ धन होतं म्हणून यांना वाटत होती असं दाखवलं त्याने. परीक्षा घ्यायची गोरक्षनाथाची म्हणून बरं का. आणि गोरक्षनाथ सुद्धा विचार करतात की माझ्या गुरुला भय कसलं आहे. ते एक नंबरला गेल्यावर याने काय केलं, त्यातली ते सोन्याची वीट काढली टाकून दिली. दुसरी एक वीट त्याच वजनाची ठेवून दिली होती. ते थोडी खांद्याला ते वजन तेवढंच होतं, त्यामुळे काही वाटलं नाही. म्हणजे काय रे भय आहे का? म्हणले भय मागं पडलं म्हटल्याबरोबर जोडी उघडून बघितली. ती वीटच साधी सोन्याची वीट. अरे तू काय सोन्याची वीट टाकून दिली, अमुक केली तमुक केली. मला याच्यातनं दानधर्म करायचं होतं, अमुक करायचं होतं, तमुक करायचं होतं. गोरक्षनाथ म्हणाले गुरुमाऊली तुम्ही मनात आणलं ना तर संबंध डोंगर सोन्याचा करू शकाल एवढं तुमच्याकडे सामर्थ्य. म्हणजे माझ्याकडे सामर्थ्य आहे पण तुझ्याकडे आहे का बघू की म्हणाले. गोरक्षनाथ गेले त्या डोंगरावरती. डोंगरावरती एक नंबर संबंध डोंगर झाला सोन्याचा. अहो त्यांच्याकडे अशुद्ध काही नसतो, तो आपल्याकडे शुद्ध अशुद्ध. त्यांच्याकडे सर्व शुद्ध आहे. आता आपण बघितलं का नाही त्या गंगा भारतीच्या अंगावर महाराजाने बेडका टाकला ते औषध झालं. त्यांच्याकडे अशुद्ध काय हो? त्यांच्याकडे अशुद्ध काहीच नाही, सगळे शुद्धच. पाहिलं अरे वा गोरक्षा. म्हणजे मग महाराज मला मगा का विचारलं तुम्ही?
भय आहे का नाही? नाही म्हणजे मला तुझी परीक्षा घ्यायची होती की सोन्याची वीट पाहिल्यानंतर तुझ्या मनात काय येईल? म्हणे गुरुमाऊली तुमचे आशीर्वाद झाले. षडविकार कधीच निघून गेले. कशाचाही लोभ तुमच्यामुळे नाही आता माझ्या मनामध्ये. परीक्षा घेतली ते बरं झालं. तुमच्या परीक्षेत मला उत्तीर्ण होता आलं. भयातीत ते संत आनंद पाहे, जया पाहता द्वैत काही दिसेना. ज्याच्या मनामध्ये द्वैत नाही, हा आपला हा परका भावच नाही. कबीर चालला होता रस्त्यावर, प्रत्येकाला तपस करायला, काव कस काय चाललंय, तुमची तब्येत बरी आहे ना, काय जेवण केलं का नाही, खाल्लं का नाही, आमचं. आणि ह्या माणसाला वाटलं संबंध गावच ह्याच्या ओळखीचं आहे. मग त्या माणसाने विचारून का म्हणले कबीर महाराज आमच्या गावात तर तुम्ही पहिल्यांदा आलेले दिसत आहेत आणि तुम्ही प्रत्येकाची चौकशी करताय, इथे कोणी तुमचे मित्र आहेत का? तो म्हणला माझे मित्र काय, मित्रही नाही काही शत्रूही नाही. कबीरा फिरे बाजार में सबकी लेवत खैर, ना किसी से दोस्ती ना किसी से बैर. म्हणजे माझी कुणाशी मैत्री पण नाही आणि कुणाशी दुश्मनी पण नाही. अद्वैत तत्वज्ञान संतांच्या जवळ असतं. जया पाहता द्वैत काही दिसेना, भयो मानसी सर्वथाही असेना. संतांनी कुणाचाही अकल्याण केलेलं नसल्यामुळे त्यांना समाजाची भीती काय? आणि समजा एखाद्याने अज्ञानीपणाने, म्हणजे त्याला त्या संतांचं सामर्थ्य माहीत नाही म्हणून जर काही कोणी त्रास दिला तरी सुद्धा संत रागवत नाही. कारण त्यांच्याकडे क्षमा आहे, दया आहे, शांती आहे. म्हणून ते निश्चिंत असतात, म्हणून ते आनंदात असतात. आणि बाकी ब्रह्मांड भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत अनंत पाहे. जया पाहता द्वैत काही दिसेना, भयो मानसी सर्वथाही असेना. जय जय रघुवीर समर्थ. आज 5 श्लोक झाले. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात्. अच्युतं केशवनारायणं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभां. हरे राम 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 हरे हरे, राम राम हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती ठेविले खुले त्यावरी लाजला असे देवदन कमल समनयन हरपले भान पाहताची. उभी ही माय अनाथांची, आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची. कटीला पीतांबर कशिला कस्तुरी भाला मितीना दर्शना संत संग्रहाला. जल्लरी वाजताना जल्लरी टाळ वाजता
नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी माई गुंतले चित्त हरी माई गणोला पाई आरती पंढरीश प्रभुची कमल जापती विठ्ठला जय जय रघुवीर समर्थ।